तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी. डॉग स्पॉट अहवाल हा तुम्ही दिला का? दाखवलं त्यांना सर्व. तरी ते आरोप काय करतात? मी काय सांगू मग सर तुम्ही प्रसार शकतो? माध्यम आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय की तुम्ही सांगा. आम्ही तुम्हाला त्यासाठीच आज बोलवलंय ना. सरकारचा किती दिवस लागेल सर तुमच्याकडे आता काही मी सांगितलं ना, मला सायंटिफिक एव्हिडन्स असतो, त्याला यायला वेळ लागतो. नाही, मग समजा त्यांचं समाधान नाही झालं तर मग CID कडे तपास द्यायला काही अडचणी? आमचं आमच्या हातात नाहीये. ते CID तपास वरिष्ठांच्या हातात, गव्हर्नमेंटच्या हातात. जे मोबाईल जप्त होते एकूण झालं की 2 मोबाईल जप्त होते. सर त्यांचा जे आरोप आहे की बोटं मोडल्या गेले किंवा नखावर जे त्याबद्दल आम्ही डॉक्टरांकडून एक्सपर्ट त्याच्याकडून ओपिनियन घेतलेलं डॉक्टरचं काय म्हणणं? मग ते दाखवलं त्यांना. त्यांनी असं जाहीर नाही करू शकत. त्यांना दाखवलं आम्ही ते. सर तुम्ही प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी कधी क्लिअर केल्या तर जनतेत जे चर्चा आहे साहेबांना विचारून ते जनतेत जे चर्चा आहे त्याला कुठेतरी एक विराम भेटेल. ठीक आहे. मग ह्या तुम्ही प्रसार माध्यमात दिल्या ते प्रसार माध्यम प्रत्येक घरात पोहोचेल. ठीक आहे तर साहेब. कुठेतरी मग आज अशा गोष्टी गुप्त ठेवल्यामुळे कुठेच पोलीस प्रशासन आज ताशेर ओढल्या जातात. तर कुठेच पोलीस प्रशासन ह्या गोष्टी प्रसार काही माध्यमात गोष्टी ज्या असतात ना, ज्या एव्हिडन्स आलेल्या आहेत, ते आम्हाला तपासाच्या दृष्टीने जाहीर करता येत नाही. परंतु आम्ही त्यांना दाखवलेलं आहे त्यांना, आणि आमचा तपास चालला आहे. ते जेव्हा येईल आम्ही तुम्हाला जाहीर करू. सर आतापर्यंत तपासावर हत्या की आत्महत्या? अद्यापर्यंत आम्ही काही निष्कर्षापर्यंत आलो नाही. तपास चालू आहे. सर प्राथमिक जळगाव पोलीस जो तपास होता तर पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी बरेच आरोप प्रत्यारोप केले जातात, हत्या की आत्महत्या. पण पोलीस प्रशासनानं आजपर्यंत स्पष्टीकरण देण्यास उशीर का झाला? मुळात हा तपास आता माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली आणि सैनिक लोढा साहेब यांच्या अधिपत्याखाली माझ्याकडे देण्यात आला आहे. DYSP सुधीर पाटील माझ्याकडे तपास देण्यात आलेला आहे. आणि आम्ही आता मयत त्यांच्या मिसेस सौ सुनीताताई देशमुख यांचा जबाब नोंदवलेला आहे. त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहे त्याचं आम्ही निरसन करतोय. झालेल्या तपासाचा आम्ही त्यांना अपडेट देतो की काय काय तपास झाला. त्यांना जे माहिती पाहिजे असते ती आम्ही देतो. त्यांच्याकडून जेवढी आम्हाला माहिती भेटली त्या माहितीच्या आधारे आमचा तपास त्या अनुषंगाने व्यवस्थित चाललेला आहे. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी त्यांना 4 दिवसापूर्वी 2 तास त्या ऑफिसला आल्या. ऑफिसला त्यांना भेटलं. स्वतः SP साहेबांनी त्यांना सर्व कागदपत्र दाखवले. त्यांच्या ज्या ज्या शंका होत्या त्या साहेबांनी निरसन केल्या आणि त्यांना एक आश्वासन दिलं की सैनिक लोढा साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अधिपत्याखाली SDPO सुधीर पाटील तपास करत आहे आणि तपास आमचा व्यवस्थित चाललेला आहे. आम्ही तुमचं व्यवस्थित त्या तपासाच्या शेवटापर्यंत जाऊ आणि त्याच्यात जे निष्पन्न होईल त्यावर व्यवस्थित पंकज देशमुख यांची पत्नी आणि पोलीस प्रशासन याच्यात बऱ्याचशा मिटिंग झाल्या. अंतिम म्हणता त्या समाधानी आहे. परंतु ते तुमच्यासोबत ज्या प्रकारच्या गोष्टी करतात किंवा जेव्हा मीडियासमोर किंवा इतर जे विरोधी पक्ष किंवा इतर पक्ष जे प्रश्न उचलतात त्यावेळेस वेगळ्या बोलतात. याच्यात मग समन्वय काय आहे? त्याबद्दल मी नाही काही सांगू शकत. प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना आमचा जो तपास चाललेला आहे त्या बाबतीत जेवढं त्यांचं समाधान होईल तेवढं आम्ही समाधान करायचं काम करतोय. सर शवविच्छेदन किंवा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट हा प्रसार माध्यमांना तुम्ही सार्वजनिक काम केला? तपासाचा भाग असतो तो. काही डॉक्युमेंट्स जे असतात ते तपासाचं असतात. ते आम्ही ते जाहीर नाही करू शकत. ते गोपनीय तपास चालतो. सर पीडित महिला आरोप करते की जे डॉग स्क्वॉड पथक या प्रकारचे आले नाही किंवा फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड पथक आणि फॉरेन्सिक पथक हे स्वतः मी बुलढाण्याहून इथं व्हिजिटला आलो रात्री. माझ्या आधी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री लोढा साहेबांनी व्हिजिट केली, स्क्वॉड व्हिजिट केलं आणि मी स्वतः डॉग युनिट आणि फॉरेन्सिक लॅबची गाडी. सर ते नाकारतात मग का? आता ते मी नाही सांगू शकत. गाडी आली, त्यांचे रिपोर्ट आहेत आमच्याकडे, त्यांनी चेक केल्याचे आणि इथं माझ्यासोबत आली ना गाडी, डॉग युनिटची गाडी आली आणि फॉरेन्सिकची गाडी आली.